जय शिवराय शेतकरी मित्रांनो. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत गाय म्हैस खरेदी अनुदान, शेळीपालन कुक्कुटपालन अनुदान यासारख्या नाविन्यपूर्ण योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. राज्यातील अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी SMS द्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. जर कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपली निवड झाली असेल पण तरी सुद्धा आपल्याला मेसेज प्राप्त झाला नसेल तर ah.mahabms.com या वेबसाईटवर लॉग इन होऊन आपण आपली निवड कागदपत्र अपलोड करण्यासाठी झालेली आहे का हे पाहू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवड झालेल्या लाभार्थ्यांना कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत व ती कागदपत्रे कशी अपलोड करायची याबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर स्किप न करता सदरचा व्हिडिओ पूर्ण पहा, ज्यातून तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत व ती कागदपत्रे कशी अपलोड करायची याबाबत संपूर्ण माहिती मिळेल. तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास आत्ताच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. तसेच आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांच्या हिताच्या बऱ्याच योजनांचे व्हिडिओ आहेत, ते आपण पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत व ती कशा पद्धतीने या वेबसाईटवर अपलोड करायची आहेत. तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. एक सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड सोडून दुसरे एक फोटो ओळखपत्र म्हणजे पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणते तरी एक आपल्याला अपलोड करण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर 7/12 उतारा, 8 उतारा, अपत्य दाखला, 7/12 वर जर लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र, लाभार्थी हा अनुसूचित जाती जमातीतला असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे. त्यानंतर बँक पासबुक, रेशन कार्ड, लाभार्थी जर महिला असेल, अर्जदार जर महिला असेल तर व ती बचत गटाची सदस्य असेल तर त्या बचत गटाचे बँक पासबुक किंवा बचत गटाचे प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही शाळेचा दाखला जोडू शकता. तर आपल्याला ही कागदपत्र वर सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक आहेत व ती तुम्ही स्वतः त्या कागदपत्रावर सही करून किंवा ट्रू कॉपी करून अपलोड करू शकता. तसेच वर आपण म्हटल्याप्रमाणे जो अपत्य दाखल्याचा उल्लेख केला आहे व अर्जदाराच्या नावावर 7/12 नसल्यास जे कुटुंबाचे संमतीपत्र घ्यायचे आहे त्याचा नमुना आपण याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये PDF स्वरूपात आपल्याला दिलेला आहे. तिथे जाऊन तो तुम्ही पाहू शकता व त्या पद्धतीने तुम्ही तो तयार करून घेऊ शकता. चला तर ही कागदपत्र आपल्याला अपलोड कशा पद्धतीने करायची आहेत ते आपण पाहूया. तर कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ahmahabms.com या वेबसाईटवर जायचं आहे, ज्याची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या पेजवर लॉग इन झाल्यानंतर आपल्याला प्रथमच इथे लाल अक्षरामध्ये एक मेसेज ब्लिंक होताना दिसतोय, तो म्हणजे SMS आलेल्या लाभार्थ्यांनाच कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. तर ज्या लाभार्थ्यांना SMS आलेले आहेत त्यांनाच या योजनेची कागदपत्रे आपल्याला इथे अपलोड करता येणार आहेत. जर मेसेज प्राप्त झाला नसेल तर तुम्ही इथे लॉग इन करून बघू शकता तुमची निवड झालेली आहे किंवा नाही. कधी कधी चुकून मेसेज येत नाहीत तर इथं तुम्ही लॉग इन होऊन आपला निवड कागदपत्र अपलोड करण्यासाठी झालेले आहे हे पाहू शकता. तर याच्यावर आपल्याला जे दिसतंय मुखपृष्ठ, योजनांचा तपशील, वेळापत्रक व कागदपत्र अपलोड करा, यावर आपल्याला कागदपत्र अपलोड करा यावर क्लिक करायचं आहे. कागदपत्र अपलोड करा क्लिक केल्यानंतर पुढची विंडो आपल्याला अशी दिसणार आहे. इथं बंद करावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे डाव्या बाजूला काही सूचना दिसत आहेत, त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. तर यातली महत्वाची एक सूचना म्हणजे आपण जी कागदपत्र तुम्हाला सांगितलेली आहेत ती फक्त 100 KB त्याची साईज लागणार आहे. 100 KBच्या वर साईज अपलोड करता येणार नाही व ती डॉक्युमेंट फक्त JPG स्वरूपात किंवा PNG स्वरूपातच अपलोड करावी लागणार आहेत. जर तुम्ही PDF करून जर अपलोड करत असाल तर PDF तुमची अपलोड होणार नाही. तर आपल्याला इथं आता उजव्या बाजूला दिसतंय आधार कार्ड क्रमांक टाकून लॉग इन करायचं आहे आपल्याला. तर ज्या अर्जदाराचा जो आधार नंबर आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे व खाली जो पासवर्ड दिसतोय यामध्ये आपल्याला अर्ज करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याचे शेवटचे 6 अंक किंवा जो बँक खाते नंबर घातलेला आहे त्याच्या शेवटचे 6 अंक इथे पासवर्ड म्हणून आपण
टाकू शकतो. तर आपल्याला इथे आधार नंबर हा लॉग इन आयडी म्हणून टाकायचा आहे व त्याखाली तुमचा जो अर्ज भरताना दिलेला मोबाईल नंबर आहे त्याचे शेवटचे 6 अंक किंवा बँक खाते दिलेले आहे त्याचे शेवटचे 6 अंक पासवर्ड म्हणून टाकायचे आहेत व लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर परत आपल्याला या सूचना पडणार आहेत, या बंद करून घ्यायच्या आहेत. इथून बंद केल्यानंतर आपल्याला पुढे विंडो पूर्ण दिसते, ही मेन विंडो दिसते आपल्याला. यामध्ये तुम्हाला जे योजनेचे तुम्ही योजना निवडलेली आहे त्याचे नाव दिसते, त्याच्याच पुढे आपल्याला कागदपत्र अपलोड करा हा ऑप्शन दिसतो, त्याखाली निवडा म्हणून जे दिलेलं आहे यावर आपल्याला निवडावर क्लिक करायचं आहे. निवडावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही जी कागदपत्र अपलोड करायची आहे ती लिस्ट पूर्णपणे दिसणार आहे. तर इथं 1 नंबरला आपल्याला दिसते फोटो ओळखपत्राची सत्यप्रत. तर इथं काही जण काय करतात, आधार कार्ड अपलोड करतात. तर या ठिकाणी ओळखपत्राची दुसरी प्रत म्हणजे जे आपल्याला पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र आहे त्यापैकी एक काहीतरी इथं अपलोड करायचं आहे. तुम्ही इथं चूज फाईलवर क्लिक करून तुम्ही जे स्कॅन करून ठेवलेले डॉक्युमेंट आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट केल्यानंतर इथं सेव्हच्या जागेला तुम्हाला ते डॉक्युमेंट दिसणार आहे. डॉक्युमेंट व्यवस्थित आपण जे अपलोड केलेलं आहे ते बरोबर आहे का बघूनच आपल्याला सेव्ह बटन यावर क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही सेव्ह बटनवर क्लिक केलं की ते डॉक्युमेंटचे नाव तिथून कमी होणार आहे. तुम्हाला परत तिथं ते डॉक्युमेंट अपलोड करता येणार नाही किंवा दुरुस्त सुद्धा करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना व्यवस्थित जपून आपण अपलोड करणार डॉक्युमेंट आहे तेच आहे का हे पाहूनच इथं सेव्ह बटन यावर क्लिक करायचं आहे. एकदा सेव्ह झालं की तुमची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती होणार नाही. तर 1 नंबरला आपल्याला इथं फोटो ओळखपत्राची म्हणजे पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र याची इथं परत जोडायची आहे. त्यानंतर 2 नंबरला तुमचा त्याचप्रमाणे 7/12 जोडायचा आहे. 7/12 खाली तुमचा 8 जोडायचा आहे. 8 नंतर अपत्य दाखला, आधार कार्ड. 7/12 मध्ये जर लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र इथे आपल्याला या ऑप्शन मध्ये अपलोड करायचं आहे. जर 7/12 नाव असणारच जर अर्जदार असेल, अर्जदाराच्या नावावरच 7/12 असेल तर तुम्ही इथं परत 8 किंवा 7/12 परत अपलोड करू शकता. त्यानंतर जर लाभार्थी अनुसूचित जाती जमातीचा असल्यास त्याला इथं जातीचा दाखला हा अपलोड करणे हे गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं रहिवासी प्रमाणपत्र इथं जोडायचं आहे किंवा रहिवासी स्वघोषणापत्र तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे रहिवासी स्वघोषणापत्र स्वतः लिहून अपलोड करायचे ते इथं तुम्ही अपलोड करू शकता. जर दारिद्र्यरेषेखालील आपण असाल, अर्जामध्ये जर तुम्ही दारिद्र्यरेषेखाली आहे म्हणून उल्लेख केला असेल तर त्याचे प्रमाणपत्र आपल्याला इथं 100% अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर तुमचे बँक खाते पासबुक आहे ते अपलोड करायचे आहे. रेशन कार्ड अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल, दिव्यांग येस म्हणून निवडलं असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र इथं अपलोड करणे गरजेचं आहे. आणि महिला अर्जदारांच्या बाबतीत जर बचत गट सदस्य असेल ती महिला तर इथे बचत गटाचे बँक खाते पासबुक अपलोड करायचे आहे किंवा बचत गटाचे प्रमाणपत्र इथं तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. वय जन्मतारखेचा पुरावा यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला वगैरे अपलोड करू शकता. जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार म्हणून येस ऑप्शन निवडला असेल तर तुम्हाला इथं सुशिक्षित बेरोजगार जे कार्ड मिळतं त्याची प्रत अपलोड करणे गरजेचे आहे. बाकी खाली जे तुम्ही निवडलं नसेल यामधील काही तर तुम्हाला ती डॉक्युमेंट अपलोड करायची काही आवश्यकता नाही. ही तुमची सर्व डॉक्युमेंट बरोबर अपलोड झाल्यानंतर हे सर्व जे डॉक्युमेंट अपलोड करेल ते ऑप्शन इथून गायब होतात. त्यामुळं तुम्हाला परत दुरुस्ती करता येत नाही. तो ऑप्शन गेला की तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत असे समजायचं आणि कोपऱ्यात इथं बंद करा हा ऑप्शन दिसतो, यावर क्लिक करून हे बंद करायचं आहे. इथे तुमची पूर्णपणे डॉक्युमेंट अपलोड होणार आहेत. तर जानेवारीच्या 10 तारखेपर्यंत पूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून या पशुसंवर्धन विभागामार्फत अंतिम यादी ही प्रसिद्ध केली जाणार आहे. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व कागदपत्रे कशी अपलोड करायची आहेत याबाबत माहिती मिळाली असेल. तर अशा पद्धतीचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.